आषाढी वारी संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। पंढरपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कुटुंबियांसह दिंडीमध्ये सहभागी। फडणवीसांनी सपत्नीक फुगडीचा आनंद लुटला। आषाढी एकादशी सोहळ्याच्या निमित्तानं आज मध्यरात्री फडणवीसांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी मातेची पूजा। आषाढी एकादशीच्या निमित्तानं संस्कार विद्यालयाच्या वतीनं परळी शहरातून भव्य संस्कार दिंडीचं आयोजन। यात चिमुकले वारकऱ्यांच्या पोशाखामध्ये हातात पताके, टाळ, मृदंग घेऊन दिंडी काढण्यात आली। आषाढीच्या निमित्तानं विठुरायाची पंढरी वारकऱ्यांच्या अलोट गर्दीनं दुमदुमली। चंद्रभागा नदीच्या वाळवंटात आणि तीरावर वारकऱ्यांचा महासागर लोटला। चंद्रभागेच्या पवित्र स्नानानंतर वारकऱ्यांना विठ्ठलाच्या दर्शनाची आतुरता। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी मातेची पूजा होणार। शासकीय महापूजेची मंदिर प्रशासनाकडून तयारी पूर्ण। आषाढी एकादशी सोहळ्याच्या निमित्तानं शासकीय महापूजा होणार। अहिल्यानगर जिल्ह्यामधल्या लोणी गावामध्ये बालगोपाळांचा रिंगण सोहळा पार पडला। प्रवरा शिक्षण संस्थेच्या शेकडो विद्यालयामधून पालख्या लोणी गावात 15,000 विद्यार्थ्यांचा वारीमध्ये सहभाग। विठ्ठलाच्या जयघोषात वारकरी पायीवारी करतायत। त्यासोबतच TV9 मराठीची LED व्हॅन आणि टीम सुद्धा वारीमध्ये सहभागी झाली आहे। वारीची प्रत्येक बातमी पोहोचवण्याचं काम आम्ही करतच आहोत। सोबतच वारकऱ्यांचे अभंग, वेगवेगळ्या कला TV9 मराठीची LED व्हॅन दाखवण्याचं काम करते आणि या वारकऱ्यांना आकर्षक बक्षीस सुद्धा दिली जात आहे। यवतमाळ ते पंढरपूर असा 540 किलोमीटरचा पायी प्रवास करत सेवा समर्पण प्रतिष्ठानच्या दिव्यांग वारकऱ्यांची दिंडी। दिव्यांग मुलांचा हरिनामाचा जयघोष करत पायी प्रवास। अहिल्यानगरच्या प्रवरानगरमध्ये शिक्षणाच्या पंढरीमध्ये शालेय मुलांचा मेळा। वारी पंढरीची ज्ञानगंगा प्रवरेची हे ब्रीदवाक्य घेऊन हजारो शालेय मुलं पारंपरिक वेशभूषेमध्ये दिंडीमध्ये सहभागी। भिवंडीमध्ये NES इंग्लिश मीडियम शाळेमध्ये चिमुकल्यांची दिंडी। पारंपरिक वेशभूषा, डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन विद्यार्थी सहभागी। संत ज्ञानेश्वर, संत तुकारामांच्या केल्या वेशभूषा।